तर मंडळी, आज केलेली उकडलेल्या अंड्याची बुर्जी एकदम छान होते आणि झटपट होणारी रेसिपी. तर त्यासाठी मी 4 अंडी उकडून घेतली आणि त्याला कापून घेतलेलं असे तुकडेमध्ये. आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतली, थोडे कांदा टोमॅटो आणि थोडं एक अंड मी फोडून घेतलाय. नंतर कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा थोडा मऊसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा मऊ झाला की त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट कुटून कुटून घेतली, ती घालून घेते. तुम्हाला पेस्ट बनवलेली असेल ना, ती पण घालू शकता. तर आता हे पेस्ट पण 2 मिनिटं अशी भाजून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट भाजली की टोमॅटो घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत 2 मिनिटं भाजून घेते. नंतर आपण ते अंड ठेवलं ना फोडून, ते घालून घ्यायचं आणि मिक्स करून घेते. आणि त्यानंतर मी त्यामध्ये मसाले घालणार. तर मसाल्यामध्ये मी मालवणी मसाला घातला, धने जिरे पावडर, हळद घातली आणि गरम मसाला. तुम्ही जे वापरता रेग्युलर मसाला ते तुम्ही वापरू शकता. आणि सर्व मसाला 2 मिनिटं असा भाजून घ्यायचा. आणि थोडंसं मीठ टाकलं चवीप्रमाणे, म्हणजे पहिलं मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं, म्हणून आता थोडं मीठ टाकलं. तर आता हे 2 मिनिटं मसाला भाजला की त्यामध्ये आपण अंडी कापून ठेवली ना, ती घालून घ्यायची आणि हलक्या आचेने मिक्स करून घेतली की त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते, म्हणजे 1-2 चम्मच जायचं, आणि मिक्स करते आणि वर ढाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी वाफ देते. तर इथे बघा 2-3 मिनिटासाठी वाफ दिली आहे. मस्त असं आपला अंडा मसाला म्हणा, अंडा भुर्जी म्हणा, मस्त अशी भाजी तयार झाली आहे. तर त्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धती एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.